नमस्कार मंडळी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त असे हिरव्या मुगाचे कुरकुरीत छान असे क्रिस्पी, छान असे हेल्दी आणि पौष्टिक असे डोसे बघणार आहोत. हे डोसे चवीला अप्रतिम लागतात आणि जास्त झंझट न करता मस्त असे फटाफट बनवून तयार होतात. आणि त्याच्याबरोबरची आपण एक मस्त अशी चटणी देखील बघणार आहोत. आता इथे एका बाउलमध्ये मी हिरवे मूग घेत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे जे अख्खे मूग असतात ते मूग इथे मी घेतलेले आहेत. हे मूग मी इथे 1 वाटी घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त क्वांटिटी करू शकता. आता याच्यामध्ये घालण्यासाठी मी साधारण अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ नक्की घाला, तांदळामुळे आपल्या डोशाला मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा येतो. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर हे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हे धुवून मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे भिजण्यासाठी आपण एक 4 ते 5 तास साईडला ठेवून द्यायचं आहे. एक 4 ते 5 तास झाल्यानंतर आपण चेक करूया आपले मूग तांदूळ छान असे भिजले आहेत का. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असे टम्म असे आपले मूग तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत. आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेणार आहे. जसं आपण डोसे बनवण्यासाठी डाळ तांदूळ वाटून घेतो त्याच प्रकारे हे आपण वाटून घेणार आहोत. तर इथे आपल्या 2 बॅचमध्ये आपण हे मूग वाटून घेणार आहोत. आता जे पाणी आहे ते पाणी स्वच्छच आहे. त्यातलं पाणी अगदी थोडंसं या भांड्यामध्येच टाकायचं आहे आणि हे आपण वाटून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे एकदम बारीक स्वरूपाचं आपलं इडलीचं मिश्रण किंवा डोशाचं बेटर जसं असतं त्या प्रकारे हे मी वाटून घेत आहे. आता एका बाउलमध्ये हे सर्व मी वाटून काढून घेतलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकताय एकदम मस्त कन्सिस्टन्सीचं आपलं हे डोशाचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे. आता आपण डोशाबरोबर खाण्यासाठीची जी चटणी आहे ती चटणी बनवणार आहोत. इथे मी एका कढईमध्ये तेल थोडं टाकून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये साधारण 1 चमचा मी इथे पांढरी जी उडीद डाळ असते ती उडीद डाळ टाकलेली आहे. 1 मिनिट ही उडीद डाळ छान अशी परतून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे टोमॅटो अशा प्रकारे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे कांदे मी अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत. हे सर्व या कढईमध्ये घालणार आहे. नंतर एक 2 ते 3 मिनिटं छान असं गॅसची फ्लेम मोठी करून हे परतून घ्यायचे आहेत. एक 2 मिनिटं छान असं हे परतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मंद करून शाना एक 2-3 मिनिटं हे परत आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे झाकण ठेवून शिजवल्यामुळे टोमॅटो कांदा छान असा नरम पडलेला आहे. आता नंतर गॅसची फ्लेम मोठी करून एक 2 ते 3 मिनिटं हे छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एक 2 ते 3 मिनिटं हे मी छान असं परतून घेतलेले आहे. छान असं भाजलं देखील गेलेलं आहे. आता हे आपण साईडला काढून थंड करून घेऊया. आता थंड करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत. नंतर याच्यामध्ये एक बेडगी मिरची, नंतर चिंच थोडीशी, थोडीसं लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता, चिमटभर हळद, एक छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ असे हे मसाले घालून घेतलेले आहेत. नंतर आपण याचं झाकण लावून याची छान अशी चटणी करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी डोशाबरोबर खाण्यासाठीची जी लाल चटणी बाहेर भेटते परफेक्ट तशी चटणी इथे मी बनवलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर या चटणीला तुम्ही वरून मोहरी किंवा कढीपत्त्याचा तडका देखील देऊ शकता. तर इथे आपली ही चटणी जी आहे डोशाबरोबरची ती बनवून तयार झालेली आहे. आता आपण डोसे बनवायला घेऊया. आता हे मिश्रण जे आहे ते डोसे बनवण्याच्या अगोदर पळीने व्यवस्थित एकदा वर खाली करून छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला डोसे बनवताना याच्यामध्ये इनो किंवा सोडा काही घालायची गरज लागत नाही. आता इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. तव्यावर थोडासा पाण्याचा हबका मारून शाना तव्याचं जे टेम्परेचर असतं ते नॉर्मल करायचं. नंतर तयार करून घेतलेल्या मिश्रणामधून एक पळी मिश्रण इथे मी तव्यावर सोडून अशा प्रकारे हलक्या हाताने स्प्रेड करत आहे. आणि तुम्ही ते पाहू शकताय अगदी सहज ते स्प्रेड होत आहे. तुम्हाला जो डोसा जेवढा पातळ पाहिजे तेवढ्या पातळ स्वरूपात तुम्ही डोसे बनवू शकता. मुगाचे डोसे एकदम मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात.
आता इथे तुम्ही पाहू शकताय वरून थोडंसं सुकल्यासारखं वाटू लागल्या वेळेला छान असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या डोश्याला छान अशी चकाकी येते. एक 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर याच्या ज्या साईट आहेत त्या अशा प्रकारे आपण एखाद्या चमच्याने किंवा उलथण्याने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त असा आपला डोसा जो आहे तो निघत आहे, बिलकुल तव्याला चिटकलेला नाही. एकदम क्रिस्पी कुरकुरीत मस्त असे आपले हे हिरव्या मुगाचे डोसे इथे बनत आहेत. अशाच प्रकारे आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते. नंतर तव्यावर थोडंसं अशा प्रकारे पाण्याचा हबका मारायचा आहे. छान असा तवा पुसून घ्यायचा आहे. नंतर तव्याला थोडंसं खालच्या साईडनं तेल लावायचं आहे. तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे तव्यावर सोडून हलक्या हाताने हे स्प्रेड करत राहायचं आहे. आपण डोसे जसे बनवतो ना डाळ तांदळाचे, परफेक्ट तसेच हे डोसे बनतात. फक्त चवीमध्ये थोडासा फरक असतो. बनवायला एकदम साधे, सोपे आणि सिंपल आहेत. घाई गडबडीच्या वेळेला जर तुमच्याकडून डाळ तांदूळ भिजवायचं राहून गेलं तर असे हे डोसे तुम्ही नक्की बनवा. चवीला अप्रतिम लागतात. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सहज आपला डोसा जो आहे तो तव्यापासून वेगळा होत आहे. एकदम छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे हिरव्या मुगाचे डोसे जे आहेत ते तयार होतात. तर छान मस्त अशी लाल चटणी आणि त्याच्याबरोबर असे हे मुगाचे डोसे, मस्त असं कॉम्बिनेशन आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली का? मला नक्की कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.